नमस्कार मित्रांनो, वेद माझा यूट्यूब चॅनलवरती आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सामान्य विज्ञान या विषयामध्ये आपण जीवशास्त्र या घटकाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण क्रमिक पुस्तकांची मालिका सुरू केलेली आहे. इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत आपण इथे सर्व महत्त्वाचे चॅप्टर्स कवर करणार आहोत, जे की जीवशास्त्रामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. आयोगाने ज्या ज्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व चॅप्टर्स आपण या मालिकेमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. काल आपण प्रकरण 2चा अभ्यास केला होता 6वीच्या. आज आपण प्रकरण 3चा अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. थोडे आठवा, सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते. पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. भिन्न परिस्थितींमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो. परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत. एक प्रश्न विचारला आहे त्यांनी, तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का? आता आपण सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून, वनस्पतींची विविधता. आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही आपल्याला विविधता आढळून दिसते. गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवींचे आंबे, तांदूळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसतेच. सर्वसामान्य वनस्पतींमध्ये त्या वेगवेगळ्या असतात. या वनस्पतींच्या विविधतेचा आपण अभ्यास करणार आहोत. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी. अतिशय महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न येऊ शकतो, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्वयंपोषी वनस्पती कशाला म्हणतात. पुन्हा एकदा वाचतो. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. याचे 3 उदाहरणं दिलेली आहेत: जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी. तर काही वनस्पती जसे बुरशी, बांडगूळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करून घेतात. त्यामुळे त्यांना परपोषी, दुसऱ्यांवर अवलंबून परपोषी वनस्पती म्हणतात. घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता तुमच्या नोटबुकमध्ये. यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. खाली काही आपल्याला फोटोज दिलेले आहेत, ते आपण नीट बघून पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण वनस्पतीमधील पोषण पद्धती असं दाखवलेलं आहे फोटोमध्ये. नेक्स्ट, वनस्पतींची रचना. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना 2 भागांमध्ये होते: जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतरण फळांमध्ये होते. या फळांपासून बिया मिळतात. बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात. आपल्याला इथे एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममधील वेगवेगळ्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये फूल आहे, पान, खोड, फळ आणि मूळ या 4-5 घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. फूल वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. आता आपण पानाबद्दल बघूयात. पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा 2 प्रकारची असतात. आता आपण खोडाबद्दल माहिती बघूया. वनस्पतींची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्न वहन, अन्न साठा
व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. आता आपण बघू फळ. फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजेच फळेच आहेत. इथे एक बाजूला डायग्राम दिलेला आहे, त्यामध्ये साधं पान आणि संयुक्त पान याची एक डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला उदाहरणं दिलेले आहेत जास्वंदाचं आणि गुलाबाचं. मी तुम्हाला इथे हायलाईट करून देतो. ही डायग्राम आपल्याला महत्त्वाची आहे. जास्वंद आणि गुलाबाचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आपण पुढे जाऊयात. मूळ माती घट्ट धरून ठेवते. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहे. गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करतं. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. आता इथे सोटमूळ आणि तंतुमूळ यांमधला फरक दाखवलेला आहे. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. या दोन्ही डायग्राम. सोटमूळमध्ये जास्वंद आणि वड हे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि तंतुमूळमध्ये कांदा आणि गवत. तंतुमूळमध्ये ते तंतूसारखे बारीक आहेत आणि जवळजवळ आहेत आणि सोटमूळमध्ये थोडेसे विखुरलेले आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता. विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतीची माहिती जमा झालेली आहे. वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमध्ये साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाला म्हणजे मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. कोरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले आहे. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असे. अतिशय महत्त्वाचं आहे. या शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हे सायंटिस्ट नेहमी विचारलं जातं. वनस्पतींचे सर्वात आधी शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले, तर त्यांचं नाव आहे कोरोलस लिनियस. महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करून ठेवू शकता तुम्ही. आता आपण पुढे जाऊ. निरीक्षण करा व चर्चा करा. शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून तसेच त्यांची चित्रही काढा. फेरफटका मारा. मी पुन्हा एकदा वाचतो. शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून फेरफटका मारा. तुम्हाला आढळलेल्या वनस्पतींची एक यादी तयार करा. तसेच त्यांची चित्रही काढा. त्या वनस्पतींचे निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र तक्ता तयार करा व वर्गात चर्चा करा. हे आपल्या कामाचं नाही आहे. आपण पुढे जाऊया. वनस्पतींचे वर्गीकरण. आपल्याला डायग्राम दिलेले आहे. त्या डायग्राममध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती दिलेल्या आहेत. वनस्पतींमधील विविधता त्यांनी सांगितलेली आहे. वनस्पतींचे वर्गीकरण. सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करू शकतो. सांगा पाहू, आंबा, वड व चिंच यांमध्ये काय साम्य आहे, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला वृक्षाबद्दल माहिती घ्यायची आहे. काही वनस्पती उंच वाढतात. त्यांचे खोड टणक व मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात. आणि अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात. इथे बाजूला आपल्याला डायग्राम दिलेली आहे, आपण बघून घेऊ. त्यानंतर आपण पुढे जाऊ. नंबर 2, जास्वंद, कण्हेरी व घाणेरी यांमध्ये काय साम्य आहे. आता बघा, झुडपाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जड व टणक असते. कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडपे 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. इथे बाजूला आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे. मेथी, सदाफुली यांमध्ये काय साम्य आहे. पुन्हा एकदा एक प्रश्न विचारलेला आहे. आता आपण रोपट्यांबद्दल माहिती घेऊ. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात.
रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार आहेत. त्यांच्या आकारांवरून हे 3 इथे कॅटेगरीज आपण पाडू शकतो. वृक्ष, झुडूप, रोपटे असे आपण प्रकार पाडू शकतो. सांगा पाहू. भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल तुम्ही पाहिले आहेत का? ते कशाच्या आधारे वाढतात? प्रश्नचिन्ह. आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे या वेलीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण वेल या टॉपिकला परत सुरुवात करणार आहोत. वेल. काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. मनी प्लांटसारख्या वेलीला तणाव असतात. काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात. ते तुम्ही पाहिले आहेत का? त्यांचा काय उपयोग होत असेल? वेलीच्या खोडाला हात लावून पहा, काय जाणवते? वेलींचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवी असते. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होत जाते. इथे आपल्याला बऱ्याच वृक्षांचे, बऱ्याच वेलीची उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहेत. सांगा पाहू. शेतामधील बाजरी, गहू, मका, मुळा, झेंडू ही पिके किती वर्षे जगतात? आता त्या संबंधित आपण माहिती वाचूयात. ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते. त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. तर गाजर, बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्षे लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. जास्वंद, कण्हेर ही झुडपे, तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षे जगतात. त्यांना अनेक वर्षे फळं, फुलं असतात. जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक व बहुवार्षिक असे प्रकार पडतात. म्हणजे वर्गीकरणाचा हा पण एक भाग आहे. काळानुसार, त्यांच्या कालावधीनुसार वार्षिक, द्वैवार्षिक व बहुवार्षिक. वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात? ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती, तर ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव असतातच असे नाही. जरा डोके चालवा. इथे आपल्याला बाजूला एक चार्ट दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समधले आपण काही प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या लेवलला हा प्रयत्न करा. भूछत्र अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का? आता आपण इथे महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती बघूयात. माहीत आहे का तुम्हाला, जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते. राफ्लेशिया अर्नॉल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. याउलट जगातील सर्वात लहान फूल हे उफ्लिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा लहान असतो. आपल्याला हा इथे चार्ट दिलेला आहे, बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघू. जगातील सर्वात मोठ्या फुलाचा आपल्याला इथे आकार दिलेला आहे, तो 1 मीटरच्या जवळजवळ सांगितलेला आहे. आणि जगातील सर्वात छोट्या फुलाचा आपल्याला इथं आकार दिलेला आहे, ते 0.5 मिलीमीटरपर्यंत दिलेला आहे. या फुलांचा नाव आपण इथं जाणून घेऊ. उफ्लिया आणि इथे आपल्याला अर्नॉल्डी, राफ्लेशिया अर्नॉल्डी हे 2 नाव लक्षात ठेवणं फार गरजेचे आहेत. आता आपण पुढे जाऊयात. खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आपल्या सभोवती विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात. वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत. इथे आपल्याला दिलेलं आहे एक डायग्राममध्ये. आपल्याला सविस्तर आपण त्याचं निरीक्षण करून आपण बघू शकतो.
वाळवंटाचं पण इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे प्रश्न विचारलेले आहेत. जलपर्णी पाण्यावर काय तरंगते? निवडुंगाचे खोड मांसल का असते? वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केलं जाते? इथे बाजूला आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचा टॉपिक घेऊ, तो म्हणजे प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीररचनेत विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा अमिबा, आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारे घार, फुलांभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक, भिंतीवर सरपटणारे पाल, हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्थाही असतात. या बाबतीत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. सांगा पाहू. साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीररचनेत काय फरक आहे ते आपण बघूया. प्राण्यांमध्ये अन्नासंदर्भात विविधता दिसून येते. प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे देखील त्यांच्या शरीररचनेत फरक दिसतो. इथे बाजूला खूप सारे डायग्राम्स दिलेले आहेत, ते तुम्ही नीट बघून घ्या. प्राण्यांमधील विविधता. तुमच्या सभोवती आढळणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करा. यादी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे दिलेला तक्ता पूर्ण करून वर्गात चर्चा करा. हे आपल्या कामाचं नाही आहे. तुमच्या सभोवताली सर्वच प्राणी आढळत नाहीत. असे का? तुम्हाला न आढळलेल्या परंतु तुम्हाला माहीत आहेत, ज्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत असे इतर प्राणी कोणते, त्यांच्या संदर्भात वरील तक्त्याप्रमाणे माहिती गोळा करा. हेही आपल्या कामाचं नाही आहे. करून पहा. डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या. सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा. काय दिसते ते बघा. पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की त्यामध्ये आपल्याला हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील. सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. अमिबाप्रमाणे पॅरामोशियम हा सुद्धा एकपेशीय प्राणी आहे. घोडा, अस्वल, कासव असे इतर प्राणी मात्र बहुपेशीय प्राणी आहेत. इथे बाजूला आपल्याला सूक्ष्मदर्शक दाखवलेले आहे आणि बाजूला पॅरामोशियम अमिबाचा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. एकपेशीय प्राणी. सांगा पाहू. आपल्या पाठीचा मध्यावरून जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात? पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन गट पडतात. महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. अंडी घालणारे, पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत? स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहोत. कोंबडी अंडी घालते व ती उभं होते. काही दिवसानंतर त्यातून पिले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते. गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते. प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज व जरायुज प्राणी असे दोन प्रकार पडतात. अंडज म्हणजे अंडी देणारे, जरायुज म्हणजे पिलं देणारे. म्हणजेच पिलं देणारे म्हणजे जन्म देणारे, पिलांना जन्म देणारे. घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक ही प्राणी कोठे आढळतात? प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणांवरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. परंतु बेडूक, सॅलेमेंडर, टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना उभयचर असं म्हणतात. जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर असं म्हणतात. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. घार, गरुड,
कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात, त्यांना खेचर असे म्हणतात. इथे खूप सारे डायग्राफ्स दिलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते, तुम्हाला आता आयडिया आली असेल. हे नेहमी लक्षात ठेवा, सजीव सृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण काय शिकलो, वनस्पतींचे खोडांचे आकार व उंचीनुसार, जीवनक्रम, कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. आणि प्राण्यांमध्ये पेशीनुसार, पाठीच्या करण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धतीनुसार व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. अशा पद्धतीने आपण या चॅप्टर क्रमांक 3 मध्ये आपण वनस्पतीबद्दल आणि प्राण्यांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. यावर काही प्रश्न दिलेले आहेत, हे आपल्याला शक्यतो जास्त गरजेचे नाही आहेत. उपक्रम पण इथे दिलेले आहे. हे स्टेट बोर्डमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला शालेय सिलॅबसमध्ये, शाळेतल्या वेगवेगळ्या विषयांच्या सिलॅबसमध्ये असे आपल्याला उपक्रम बघायला मिळतात. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूया 4थ्या प्रकरणाला. तोवर तुम्ही आपल्यासोबत, वेद माझ्यासोबत नेहमी सोबत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.